पॉवर इंटेन्सिव्ह जगामध्ये आज थर्मल पॉवर हे प्रत्यक्षात बेडरॉक आहे, जे जागतिक स्तरावर सर्वात मोठे वीज निर्मिती स्रोत आहेत. 3954 GW थर्मल पॉवरच्या संचयी स्थापित क्षमतेसह 2016 वर्षामध्ये जगातील स्थापित क्षमतेच्या 61% आहे, जे 2030 पर्यंत 2.1% CAGR ने वाढून 5318 GW होण्याची शक्यता आहे. भारतातील एकूण स्थापित क्षमतेच्या 344 GW पैकी 63% जीवाश्म इंधन आधारित औष्णिक ऊर्जा संयंत्रामधून आहे. यामुळे वीज निर्मितीकरिता जगातील एकूण 5वा आणि औष्णिक वीज निर्मितीमध्ये जगात 3रा क्रमांक आहे. औष्णिक ऊर्जा क्षेत्र हे सर्वात जास्त ऊर्जा केंद्रित उद्योगांपैकी एक आहे आणि म्हणूनच भारत सरकारच्या ऊर्जा संवर्धन उपक्रमांकरिता निवडलेले मुख्य क्षेत्र होते. ऊर्जा मंत्रालय आणि ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोद्वारे लागू केलेल्या राष्ट्रीय उन्नत ऊर्जा कार्यक्षमतेच्या मिशन अंतर्गत ऊर्जा सुधारण्याकरिता प्रात्यक्षिक उपलब्धी आणि व्यवसाय डिझाईन हा एक मोठा उपक्रम ठरला आहे. सुरुवातीला 8 औद्योगिक क्षेत्रे ओळखली गेली होती, जी आता 13 करण्यात आली आहेत. योजनेअंतर्गत नियुक्त ग्राहक हिस्सा रेट्रोफिटिंग आणि आधुनिकीकरणाद्वारे ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्याकरिता प्रोत्साहित केला जातो. जर ते साध्य केलं तर त्यांना त्यांच्या व्यापारात योग्य ऊर्जा बचत प्रमाणपत्र किंवा एस्कर्ट सन्मानित केलं जातं आणि जर चांगले ऊर्जा लक्ष्य मिळवता आले नाही तर त्यांना दंड भरण्याऐवजी अनुपालन मिळेल. In the first cycle of पॅटच्या पहिल्या चक्रामध्ये वीज क्षेत्रातील 144 युनिट समाविष्ट करण्यात आली होती, जी 3.12 मिलियन टन तेलाच्या बरोबरीनं ऊर्जा बचत साध्य करण्यामध्ये सक्षम होती. आता पॅट सायकल 2 पूर्ण झाली आहे आणि आम्हाला आशा आहे की या क्षेत्राकरिता निर्धारित केलेले लक्ष्य साध्य होईल आणि त्यानंतर आम्ही आणखी 3 सायकल पॅट सायकल 3 आणि पॅट सायकल 4 सायकलला लॉन्च करण्यात येईल. 225 युनिट पॉवर सेक्टर बनवण्याकरिता ज्यामध्ये सुमारे 289 GW स्थापित क्षमतेचा समावेश असेल, जो भारतातील एकूण औष्णिक क्षमतेच्या सुमारे 90% आहे. या क्षेत्रातून ऊर्जा बचतीची क्षमता लक्षात घेऊन त्यामध्ये गंभीरपणे सुधारणा आणि नंतर ऊर्जा बचत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याकरिता भारत सरकार खूपच लक्ष देत आहे. सरकारी पुढाकारानं जुने ऊर्जा प्लांट बदलून त्यांच्या ऐवजी कार्यक्षम नवीन आधुनिक ऊर्जा प्लांट बसवण्याचं कार्य सुरू झालं आहे. ऊर्जा निर्मितीचं कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू झाल्या आहेत, जसे की धुतलेल्या कोळशाचा वापर करणे, डायनॅमिक कोळशाचे संतुलन राखणे, चाणक्षपणे काजळे उडवून लावणे, त्याज्य पदार्थांची विल्हेवाट लावणे, स्टीम टर्बाइन गॅस बेस प्लांट बनवणे, वाफ शोषक यंत्रांची स्थापना करणे, सर्व लागू मोटर्स आणि पंपांवर व्हेरिएबल स्पीड ड्राईव्हचा वापर, ऑप्टिमाइज ब्लेड अँगल्स, PRF ब्लेडसह मेटल ब्लेडची जागा बदलणे, बेल्ट ड्राईव्ह ऐवजी डायरेक्ट ड्राईव्ह, ओपन अँड रिंग फ्रेम मध्ये नुमाफिलचे सक्शन प्रेशर वापरते जुळवून घेणारी, जुन्या आणि रिवाइंड केलेल्या मोहिमेमधून हलवणारे हेड ब्लोअर, जेथे ऊर्जा कार्यक्षम मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. आम्ही कूलिंग पंप बंद केला आहे आणि पाण्याच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर केला आहे. ही प्रक्रिया करून आम्ही सुमारे 147 टन बचत केली आहे, पार्ट ऑफ एनर्जी एफिशिएंसी, जे आमचं सर्वात मोठं यश आहे. आम्ही ऊर्जेच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीनं अनेक पुढाकार घेतले आहेत. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे फेज 2 युनिट्स मधील इतर 28% इकोकोल इरॅडिएशन. यामुळे बॉयलर मध्ये सुमारे 1% कार्यक्षमता सुधारली आहे. मग आम्ही वातानुकूलनाकरिता हा फ्ल्यू गॅस आधारित बॅम्प देखील सादर केला आहे. मग आम्ही 1 मेगावॅट युनिट मध्ये रीड मेटल वापरण्यासाठी अपग्रेडेशन सुरू केलं आहे. मग आम्ही ऊर्जा कार्यक्षम मोटर्सवर काम सुरू केलं
आणि आता जवळजवळ सर्व CHP ड्राईव्ह मध्ये स्थापित करत आहोत. आम्हाला VFD स्टेज 1 ग्राफोमेट्रिक Led to फीवर आणि a आमचे energy युनिट savings 7 almost- ID फॅन देखील मिळत आहेत. आम्ही व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह चालवत आहोत. या सर्वांमुळे 150 दशलक्ष युनिट्स पर्यंत ऊर्जा बचत झाली आहे. या यशानं प्रोत्साहन मिळाल्यानं विद्युत मंत्रालय आणि BEE नवीन महत्वाकांक्षी लक्ष ठरवली आहेत, जसे 8.869 मिलियन TOE, 1.06 मिलियन TOE, 0.6998 मिलियन TOE आणि 0.531 मिलियन TOE हे पॅट चक्र म्हणजे सायकल अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 यांच्यासाठी सुनिश्चित आहे. या योजनेमध्ये आणखी काही सेक्टर गुंतवले जातील. निरोगी, चैतन्यशील आणि अधिक ऊर्जा कार्यक्षम भारताकरता पॅट ऊर्जेचा वापर कमी करणं, पर्यावरणीय प्रभाव कमी करणं, पृथ्वी मातेचं पुनरुज्जीवन करणं याकरिता पॅट एक प्रमुख उपकरण आहे.